शुभम आणि कैलास रावते ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय, तो म्हणजे अविनाश सापटे. बड़ा मैच है दो बड़ी टीमों के बीच में। भावाले बी टीम ने एक मैच जीता भी है। आज का पहला मैच जानी स्पोर्ट्स वर्ल्ड पे टीम को उन्होंने परास्त किया और उस मैच में मैन ऑफ द मैच रहे थे शुभम, जो इस समय स्ट्राइकर्स एंड पर नजर आते हुए। कैलाश रावते नॉन स्ट्राइकर्स एंड पर। मैच की पहली गेंद लेकर अविनाश पूरी तरह से तैयार। पहली गेंद शॉट है, हुक कर दिया है शॉट फाइनल के ऊपर से। खिलाड़ी पीछा जरूर कर रहे हैं लेकिन आउटफील्ड बहुत ही तेज और इस रेस में जीत गई है गेंद। पहली गेंद पर चौका। शॉट हम पुल किया इस बार। डिप स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है। हालांकि ये भी अच्छा स्ट्रोक था लेकिन गैप में नहीं खेल पाए। एक ही रन से संतुष्ट होना पड़ा है वहां पर शुभम को। एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ भावाली बी टीम का 5 रन बिना किसी नुकसान के। 4-4 ओवर्स का ये भी मुकाबला है और भावाली बी टीम का आत्मविश्वास बढ़ा हुआ है क्योंकि एक मैच ऑलरेडी वे जीत चुके हैं। लेकिन चुनौती आपकी बरकरार रखनी है। आपको टूर्नामेंट में अंत तक खेलना है तो हर मैच जीतना होगा क्योंकि नॉकआउट फॉर्मेट में टूर्नामेंट खेला जा रहा है। जैसे आप हार जाओगे टूर्नामेंट से बाहर जाओगे। जय बजरंग स्पोर्ट भावाले बी संघाचा जर विचार केला याच मैदानावरती JB चषक झाला होता गेल्या हप्त्यामध्ये. त्या स्पर्धेमध्ये आपण जर गेलं तर तिसरा क्रमांक या संघाने फटकावला होता. चांगला परफॉर्मन्स राहतो या मैदानावरती आणि पहिल्या मॅच मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स राहिला. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूर पोहोचते, खाली क्षेत्र आहे मात्र चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आहे. हा झेल पकडायला हवा होता मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाहीये. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती दोन्ही फलंदाजांकडे. 2 धावा कंप्लीट, 2 ने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 7 या धावसंख्येवरती. थोड़ा किस्मत का साथ मैं समझता हूँ बल्लेबाज को मिला है कि वहाँ पर कोई खिलाड़ी गेंद के नीचे नहीं था। पूरी तरह से मिस टाइम कर बैठे थे अपने स्ट्रोक को कैलाश रावते। और क्रिकेट के खेल में कई बार किस्मत का साथ होना भी बहुत ज़रूरी। पॉवर प्लेचं बंधन आहे, ते पॉवर प्लेचं बंधनाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न दिसते दोन्ही फलंदाज ज्या प्रकारे फटकेबाजी करतायत. यावेळेस पुन्हा एकदा सफल आणि क्रॉस. हा चेंडू जर बघितला तर ऑप्टमच्या खूपच बाहेरून जातं. यावेळेस फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न झाला होता. ज्या प्रकारे फलंदाज सफल झाला होता त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न, मात्र हा चेंडू भरपूर बाहेरून निघून गेलाय. वाईटच्या स्वरूपात धाव मिळेल. अभी तक जो गेंदबाजी रही है अविनाश की, कहीं ना कहीं थोड़ा शॉर्ट पिच गेंदबाजी करने का प्रयास किया है उन्होंने। पहली गेंद पर चौका आया था, उसके बाद सिंगल, फिर डबल और फिर ये वाइड गेंद। 3 गेंदों पर 8 रन अभी तक खर्च किए हैं अविनाश ने, थोड़े महंगे साबित होते हुए। इस बार हवा में है गेंद, मिस टाइम स्ट्रोक, गेंद के नीचे खिलाड़ी पहुंच नहीं पाए, गलत जजमेंट था। ये कैच होना चाहिए था लेकिन कैच नहीं कर पाए फील्डर वैडिश मिडॉन के स्थान पर और फिर से बच गए कैलाश रावते। 2 रन लेने का मौका था उनके पास। काफ़ी जोखिम उठाकर बल्लेबाजी कर रहे हैं, ठीक तरह से स्ट्रोक्स को टाइम नहीं कर पा रहे हैं लेकिन फील्डर की ये जो गलती है ये काफ़ी भारी पड़ सकती है कहीं ना कहीं कासपाडा टीम को। मधुकरची रोज साहेबांना विनंती असेल की आमच्या VIP डायजवरती येऊन स्थानापन्न व्हा. मधुकरची रोज कंस संघाचा खेळाडू आहे, त्यांना विनंती असेल की आमच्या VIP डायजवरती येऊन स्थानापन्न व्हा. यावेळेस झेलची संधी होती. हा झेल पकडला असता तर कदाचित भावाले संघ हा अडचणीमध्ये सापडू शकला असता, कारण कैलास रावते सारखा एक मोठा फलंदाज बाद होऊन माघारी जाऊ शकला असता. मात्र जजमेंट चुकलं त्या क्षेत्ररक्षकाचं आणि झेल ड्रॉप झालाय. 2 धावा कंप्लीट. आज बड़ी बड़ी टीमों को हम एक्शन में देखने वाले हैं। उल्टे स्ट्रोक की कोशिश की थी, इस दफ़ा गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए। लेग बाय का ये सिंगल आता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन बिना किसी नुकसान के। आज कृष्णा 11 वारलीपाड़ा टीम भी एक्शन में रहने वाली है। आई गावदेवी कौसा एक और बड़ी टीम है। MN अलखिवली और आई गावदेवी कौसा के बीच में मुकाबला रहेगा। आउले बी और दादूस स्पोर्ट्स कांबारी के बीच में एक और मैच हम देखने वाले हैं। तर महेंद्र साहू साहेबांचं देखील इथे आगमन झाले. त्यांना देखील विनंती असेल की आमच्या VIP डायजवरती येऊन स्थानापन्न व्हा. LK लॉजिस्टिक्स प्रोप्रायटर.
एस के लॉजिस्टिक्स प्रॉपरायटर, त्यांना विनंती असेल की आमच्या व्हीआयपी टाईजवरती येऊन स्थानापन्न व्हा. डॉट बॉल के साथ पहले ओवर की समाप्ति. रन संख्या 11 बिना किसी नुकसान के. जय बजरंग भावाली बी टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई मुकेश स्पोर्ट्स कासपाड़ा ए टीम के विरुद्ध. 1 ओवर 11 रन. प्रदीप, मेरे ख्याल से ये अच्छा स्कोर है और हमने पिछले मैच में भी देखा 40+ टोटल जैसे ही बना उसको चेस करना बहुत मुश्किल साबित हुआ और भावाली बी टीम के पास तो बहुत ही बढ़िया गेंदबाजी है. आणि सुरुवात चांगली झाली आणि चांगली सुरुवात करणं तुमच्याकडे गोलंदाजी चांगली असून चालणार नाहीये, कारण तुम्ही जर फलकावरती धावा जर लावल्या नाहीत तर त्या गोलचं काही काम नाहीये. गोलंदाजीला साजेशी तुम्हाला फलंदाजी करावी लागेल, एक चांगलं टोटल फलकावरती लावावं लागेल, तरच तुम्ही तो सामना जिंकू शकता आणि ते सुरुवात चांगली केलंय. जी हाँ, सिर्फ अच्छी गेंदबाजी से आप मैचेस नहीं जीत सकते हो. आपको टूर्नामेंट यदि जीतना है तो खेल के तीनों विभागों में आपको अच्छा प्रदर्शन करना होगा, चाहे फिर बैटिंग हो, बॉलिंग हो या फिर फील्डिंग. नॅवर लेकर अशोक सापटे तैयार होते हुए. आणि पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्यात आणि याच रन रेटने जर चालू राहिलं, प्रत्येक ओव्हरमध्ये जर धावा आल्या तर 40+ धावा या फलकावरती पाहायला मिळतील आणि दुसऱ्या इनिंगमध्ये त्या धावा चेस करणं थोडंसं कठीण होईल, ते म्हणजे मुकेश स्पोर्ट कासपाड़ा ए या संघाला. और एक प्लस पॉइंट यदि हम देखें भावाले बी टीम के लिए तो उनका कोई भी विकेट नहीं गिरा है, तो शायद और ज़्यादा तेज़ गति से रन्स बनाए जा सकते हैं. उसी कोशिश में है बल्लेबाज, लेकिन गलत लाइन पर बल्ला चला बैठे थे कैलाश. कैलाश कहीं ना कहीं स्ट्रगल कर रहे हैं मेरे ख्याल से. अभी तक वो अपने चिरपरिचित अंदाज में बैटिंग नहीं कर पाए हैं. पहिल्या मॅचमध्ये देखील जास्त चांगला परफॉर्मन्स राहिला नाहीये. कैलाशाचा गोलंदाजी मात्र चांगली केली होती, फलंदाजी कुठेतरी कमी पाहायला मिळाली कैलास मार्फत. मात्र शुभम चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतो, चांगले फॉर्म दर्शवलाय त्याने या मॅचमध्ये आणि मागच्या मॅचमध्ये देखील. अशोक एक बार फिर से चले दाहिने हाथ से ओवर द विकेट. इस बार स्विच इट करने का प्रयास मिस टाइम कर बैठे हैं. गेंदबाज गेंद के नीचे और बैट्समैन का काम तमाम. बहुत ही बेहतरीन कैच. ज्या प्रकारे हा फटका केलाय मी तर म्हणेन काही गरज नव्हती या फटक्याची, कारण सिंगल डबल जरी धावा आल्या असत्या तर एक चांगल्या स्कोअरपर्यंत तुम्ही पोहोचू शकला असता. मात्र रिव्हर्सचा फटका केला आणि क्रिकेटमध्ये हा फटका नक्कीच आत्मघाती फटका म्हणून ओळखला जातो आणि तो आत्मघात करून गेलाय कैलास रावते याचा. आउट होने से पहले कैलाश ने केवल 4 रनों का योगदान दिया. टीम का स्कोर है 11 रन 1 विकेट के नुकसान पर. पिछले ओवर में भी उन्होंने स्विच इट लगाने का प्रयास किया था, तब गेंद बल्ले पर ही नहीं आई थी, लेग बाय के जरिए 1 रन जरूर मिला था. और इस बार भी उन्होंने स्विच इट लगाने का प्रयास किया, लेकिन पूरी तरह से मिस टाइम कर बैठे और लगातार मिस टाइम स्ट्रोक्स खेल रहे थे. कहीं ना कहीं किस्मत का साथ पहले ओवर में ज़रूर मिला था उनको, लेकिन आखिरकार किस्मत भी कब तक उनको साथ देती. किस्मत ने भी साथ छोड़ दिया और 4 रन बनाकर कैलाश आउट हुए. जर तुम्हाला रिव्हर्स शॉट खेळायचा असेल तर तुम्हाला चेंडूची निवड करणे गरजेची आहे, कारण हा चेंडू जर बघितला तर रिव्हर्स फटका खेळण्याचा योग्य नव्हता. ज्या त्यांनी चेंडूची निवड केली ती योग्य नव्हती मी तर म्हणेन. जी हाँ, और पहले ही मन बनाकर जब आप स्ट्रोक खेलने की कोशिश करते हो तो बॉलर भी वो चीज़ भाप लेता है और बॉलर उसके अनुसार ही अपनी लाइन और लेन को एडजस्ट करता है. चालाकी से गेंदबाजी करते हुए अशोक. नए बैट्समैन क्रीज पर पहुंचे हैं नवनाथ. इस बार लॉफ्ट कर दिया है बॉलर के सिर के ऊपर से. बहुत ही बढ़िया स्ट्रोक और मिस फील्ड. पीछे खिलाड़ी गेंद को रोक नहीं पाए. गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. हातात धरून बॅट उभा राहिलंय माराया शॉट. हातात धरून बॅट उभा राहिलंय माराया शॉट. कतार दुबई मुंबई पुन्हा थैंक यू डीजे. इसी बीच वड़पे गांव के समाज सेवक सम्माननीय शरद वडोलकर साहब, सम्माननीय रोहिदास पाटिल साहब और सम्माननीय मयूर भोईर, माननीय श्री मयूर वडोलकर साहब का शुभ आगमन हुआ है. इन सभी मेहमानों से मैं रिक्वेस्ट करता हूँ आपको मंच पर आना है. आपका आदिवासी चैंपियंस ट्रॉफी 2022 में हार्दिक हार्दिक स्वागत. और ये कमज़ोर गेंद है इस बार, हालांकि टाइमिंग उतनी अच्छी नहीं है, लेकिन 2 खिलाड़ियों के दरमियान ज़रूर खेला है वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ. अच्छा क्षेत्ररक्षण इस दफ़ा देखने को मिला. केवल 1 ही रन लेने का अवसर वहाँ पर शुभम के पास. शुभम अपने आप से थोड़े से निराश रहेंगे कि इस गेंद का पूरा फायदा नहीं उठा पाए. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन 1 विकेट के नुकसान पर. फुलटॉस जरूर होता, मात्र भरपूर वेगाने हा चेंडू हाताला होता. ज्या प्रकारे बॅट त्याने फिरवत चेंडू येऊन स्टिकरवरती आदळलाय. त्यानंतर पुन्हा एकदा विनंती असेल माननीय श्री शरदजी वडलकर वडपे गावचे उद्योगपती आहेत, तर त्यांना विनंती असेल की VIP टॅजवरती येऊन स्थानापन्न व्हा. त्यानंतर रोहिदाजी पाटील, त्यानंतर मयूरजी भोईर, त्यानंतर मयूरजी वडोलकर. विनंती असेल की आमच्या VIP टॅजवरती येऊन स्थानापन्न व्हा. नवनाथ मुकने एक और ऑलराउंडर और स्लॉक स्वीप करना चाहते थे. इस बार
फिसलन थोड़ी ऐसी लगी कि उनके जूतों में है। शरीर का संतुलन गवा बैठे थे, जिस वजह से संपर्क नहीं बना पाए गेंद और बल्ले के बीच में। कोई रन नहीं इस गेंद पर। बहुत अच्छा ओवर घट रहा है अशोक का। एक चौका ज़रूर लगा है, लेकिन वो भी कहीं ना कहीं लॉन्ग ऑन की तरफ मिसफील्ड हुआ था उस वजह से, नहीं तो और भी किफ़ायती ओवर साबित हो सकता था। एक विकेट भी प्राप्त कर चुके हैं अशोक अपने ओवर की आखिरी गेंद लेकर नवनाथ के लिए। इस बार पहले ही शफल करते हुए स्विंग कर दिया है, लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, शानदार छक्का। तर शेवटच्या चेंडूवरती हा षटकार आलाय. मित्र म्हणजे चेंडूवरती कुठलीच खराबी नव्हती, कारण चेंडू अचूक टप्प्यावरती हाताला गेला होता. मात्र नवनाथ यांनी जागा बनवली आणि पाहतोय काय जबरदस्त फटका. मनगटे सहाय्याने हा त्याने फटका पण पाहतोय केला. जबरदस्त फटका, 6 धावा षटकार. या षटकाने दाफलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 22 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 11 धावा. चांगली सरासरी पाहायला मिळते. जी हाँ, भावाले बी टीम के कप्तान कहीं ना कहीं थोड़ी बहुत संतुष्ट रहेंगे मेरे ख्याल से अभी तक के प्रदर्शन से, कि दोनों ओवर में उन्होंने 11-11 रन बनाए हैं और ये एक जो औसत है इसको कायम रखने का प्रयास ज़रूर हो रहा है बल्लेबाजों द्वारा। एक ही विकेट गिरा है, शायद 50 रनों के बारे में सोच रहे होंगे बल्लेबाज, मैं समझता हूँ। बचे हुए 2 ओवर्स में और 25-30 रन जोड़ने का प्रयास कर सकते हैं। गेंदबाजी में अब परिवर्तन, नया ओवर लेकर धीरज बांगरे आक्रमण पर आते हुए। सामने है बायात के बल्लेबाज शुभम जादव। अभी तक अच्छी बैटिंग की है शुभम ने, 2 चौके लगाए हैं 10 पर बैटिंग करते हुए। शॉट गेंद इस बार हुक किया है, गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, वहां पर खिलाड़ी मौजूद है। केवल 1 रन लेने का अवसर। मेरे ख्याल से वो और ज़्यादा फाइन खेलना चाहते थे, लेकिन गेंद उतनी ज़्यादा फाइन चली नहीं गई जिसकी अपेक्षा बैट्समैन को थी। ज़्यादा तेज़ गति से ये शॉर्ट पिच गेंद नहीं की गई थी और वो ये भी एक वजह रही कि बल्लेबाज थोड़ा सा जल्दी खेल बैठे। फ्रैक्शन ऑफ सेकंड भी आप जल्दी खेल जाते हो या फिर लेट खेल जाते हो तो आपकी टाइमिंग उतनी अच्छी रहती नहीं है। हा फटका जर वेट करून जर केला असता तर नक्कीच कुठेतरी जास्त धाव मिळू शकल्या असत्या, कारण एक मोठा फटका खेळण्याची संधी होती. मात्र बॅट अगोदरच कुठेतरी मित्रमन फिरली गेली आणि बॅटच्या पट्ट्यामध्ये ज्या प्रकारे चेंडू यायला हवा त्या प्रकारे चेंडू आलेला नाहीये आणि एक धाव मिळाले. 2 बड़े ही खतरनाक बल्लेबाज इस समय क्रीज पर है। खासपाड़ा टीम के गेंदबाज और कप्तान चाहेंगे कि यहाँ से इस जोड़ी को जल्द से जल्द तोड़ा जाए। फ्लाइटेड गेंद, अच्छी गेंद रही। फिर से शफल करते हुए वही अपना मन पसंदीदा स्ट्रोक खेलना चाहते थे बैकवर्ड ऑफ द स्क्वायर ऑन साइड में नवनाथ मुग ने। जिस तरह से पिछले ओवर की अंतिम गेंद पर उन्होंने छक्का जड़ा था फ्लिक करते हुए, उसी तरह से स्ट्रोक खेलने का प्रयास। चेंडूवरती जास्त गती दिली जात नाहीये, मला वाटतं या गतीमध्ये कुठेतरी फलंदाज बीट होताना पाहायला मिळतोय. फिर से फ्लाइट दिया, लेकिन इस बार लगभग यॉर्कर लेंथ। कमाल की गेंदबाजी, बहुत अच्छी ट्रेजेक्टरी के साथ गेंदबाजी की जा रही है। हवा दे रहे हैं गेंद को, लेकिन लेंथ पर जो कंट्रोल दिखाया है बॉलर ने अभी तक, वो काबिल तारीफ है। चांगली गोलंदाजी. यावेळेस कुठलीच संधी नव्हती नवनाथकडे. नवनाथला असं वाटतं की हा चेंडू फुलटॉच होईल, मात्र ज्या प्रकारे चेंडू ब्लॉक हॉलमध्ये पडलाय कुठलीच संधी नाही नवनाथकडे. लगातार 2 डॉट गेंदे खेल चुके हैं नवनाथ और ये शायद तीसरी हो सकती है। अपील हो रही है स्टंपिंग की और अंपायर की उंगली ऊपर उठती हुई। बहुत ही शानदार गेंदबाजी और उतनी ही शानदार विकेट कीपिंग। बैट्समैन आउट। ते आहे. जी हाँ, कहीं ना कहीं कैलाश ने भी वही गलती की थी, स्ट्राइक को रोटेट नहीं कर पा रहे थे। जिस तरह से उन्होंने भी अपना विकेट फेंक दिया था स्विच हिट के जरिए। प्ले एंड मिस, बहुत बढ़िया गेंद, लेग ब्रेक। लगातार गेंदों को फ्लाइट दे रहे हैं, गेंदों को टर्न करा रहे हैं। शानदार बॉलिंग हो रही है और इस तरह की बॉलिंग को आपको खेलना है तो आपका फुटवर्क बहुत अच्छा होना चाहिए।
कदमों का अच्छा इस्तेमाल बल्लेबाज करेंगे तो ही इस तरह की लेग ब्रेक गेंदबाजी का अच्छे से सामना कर सकते हैं। स्कोर रुका हुआ है 23 रन 2 विकेटों के नुकसान पर। मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेट खेळत असताना फुटवर्क हे असणं गरजेचं आहे. इथे कुठल्या प्रकारे फुटवर्क पाहायला मिळालं नाहीये. यावेळेस बॅकफुटमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र हा देखील डॉटच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळेल. काय जबरदस्त गोलंदाजी. चेंडूवरती जर बघितलं तर कुठल्या प्रकारे गती दिलेली नाहीये आणि त्या गतीमध्ये बीट होताना पाहायला मिळालं ते म्हणजे फलंदाज. फक्त एक धाव खर्च केली. योगेश नए बल्लेबाज है और उन्होंने भी 2 डॉट गेंदें खेल ली है। केवल 1 रन धीरज ने अपने ओवर में खर्च किया। कमाल की गेंदबाजी। और जो 40 प्लस की चर्चा कर रहे थे, कहीं ना कहीं शायद उस पर उन्होंने भी पूर्ण विराम लगा दिया है। वो बता रहे हैं कि हमारे पास अच्छी गेंदबाजी है, हम 35 के अंदर ही रोकने का प्रयास करेंगे। शायद 30 के अंदर भी रोकने का मौका है। यदि इसी तरह से आखिरी गेंदबाज भी गेंदबाजी करेंगे तो 30 के अंदर भी रोका जा सकता है भवाले बी जैसी बड़ी टीम को। 3 ओव्हर के पश्चात स्कोर हुआ है 23 रन 2 विकेटों के नुकसान पर। मात्र शुभम अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 चेंडू त्याच्याकडे असतील आणि या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल त्याचा. मात्र कासपाडा या संघाला जर कमीत कमी धावांवरती रोखायचं असेल तर शुभम याची त्याने विकेट काढावी लागेल. नंतर विकेश पण गोलंदाजीच्या मार्गावरती आले. संघनायक पहिला चेंडू आपण काय लाईन आणि लेंथ पाहायला मिळतंय. सरळ हा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये हाताला गेलाय. शुभमकडे कुठलीच संधी नव्हती. एक युवा गोलंदाज पाहतोय आणि सुरुवात चांगली केलतोय. शानदार गेंद से शुरुआत की है विकेश ने और यही क्रिकेट के खेल का दस्तूर है। बैट्समैन कितना भी बड़ा क्यों ना हो, आपकी सटीक लाइन और लेंथ पर गेंदबाजी रहती है तो आप उसको बांध कर रख सकते हो। इस बार थोड़ा पीछे रखा था, हुक कर दिया है गेंद को, गैप में खेला हुआ स्ट्रोक, गेंद जा रही है लॉन्ग लेग की तरफ। बढ़िया फील्डिंग वहां पर, लेकिन उतनी ही बढ़िया दौड़ विकेटों के बीच में 2 रन पूरे। अच्छी गेंद पर अच्छा स्ट्रोक और बढ़िया फील्डिंग भी, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स। इससे और ज़्यादा क्या चाहिए एक क्रिकेट प्रेमी को। गुड क्रिकेट ऑल अराउंड। तर या 2 धावा आल्या. 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 25 या धावसंख्येवरती. 4 चेंडू अद्याप बाकी असतील या ओव्हरमध्ये. विकेश गोलंदाजीच्या मार्गावरती आलाय. यावेळेस पाहतो आपण ऑन साईडला खेळायचा होता, मात्र हा चेंडू जर बघितलं तर सरळ निघून जातोय मिडल स्टंपवरून. बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. आणखीन एक चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. बल्लेबाज को शायद लगा कि गेंद लेग स्टंप के बाहर रहेगी, लेकिन नहीं, वो ऑफ स्टंप के बाहर पहले ही निकल चुके थे, शफल कर चुके थे। बहुत ही शानदार गेंदबाजी देखने को मिल रही है। छोटा सा बॉलिंग रनअप है। इस बार लोअर फुल टॉस उठाकर खेलने का प्रयास था, लेकिन एलिवेशन नहीं है। डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद। दूसरे का प्रयास हो रहा है, यहाँ पर थोड़ा हेजिटेशन है, लेकिन सटीक थ्रो देखने को नहीं मिला और उसके चलते आखिरकार 2 रन पूरे। शुभम चाहते हैं कि स्ट्राइक ज़्यादा से ज़्यादा उनके पास रहे। हालांकि शुभम को भी अब हाथ खोलने का मौका ज़्यादा मिल नहीं रहा है। शुरुआत उनकी अच्छी रही थी, लेकिन रनों की रफ्तार को बल्लेबाज कहीं ना कहीं बढ़ा नहीं पाए हैं। पहले 2 ओवर में 22 रन थे, लेकिन अब केवल 2 गेंदें पारी में शेष है। स्कोर हुआ है 27 रन 2 विकेटों के नुकसान पर। पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर बघितलं तर 11च्या सरासरीने धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र यावेळेस पुन्हा एकदा मिस्टाईम फटका. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये हा झेल पकडण्याची संधी होती, मात्र झेल सुटला गेलाय. धावची संधी देखील निर्माण झालाय, मात्र एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. झेल सुटला गेला आणि एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 28 या धावसंख्येवरती. 2 ओवर का जब खेल समाप्त हुआ था तो ये कल्पना भी हमने नहीं की थी कि इस तरह से आने वाले 2 ओवर्स में खेल होगा। लगातार हम चर्चा कर रहे थे प्रदीप की 40, 45, 50 की तरफ बल्लेबाज देख रहे होंगे, लेकिन बॉलर्स ने कुछ अलग ही ठान लिया था और ज़बरदस्त एग्जीक्यूशन रहा है बॉलर्स का। आणि धीरज भांगरे याची जी गोलंदाजी आपण पाहिली, फक्त त्याने एकच धाव खर्च केली आणि त्या षटकामध्ये कुठेतरी दडपण पाहायला मिळालं फलंदाजांवरती. आणि ते आतापर्यंत दडपणामधून निघालेले नाही आहेत, कारण या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी झाली विकेश मार्फत. अचूक लाईन आणि लेंथ पाहायला मिळतंय. शुभमला देखील कुठल्या प्रकारे मोठे फटके खेळू दिले नाही आहेत. शेवटचा चेंडू ह्यावेळेस एकच धाव मिळेल. थोडासा फंबल जरूर झालाय, मात्र धावचीची संधी आहे आणि धावचीच्या स्वरूपात शुभम हा फलंदाज बाद होईल. एक धाव आलंय. एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 29 या धावसंख्येवरती आणि 30 धावांचं टार्गेट इथं ठेवलं गेलंय. 24 चेंडू आणि या 30 धावा जिंकण्यासाठी करायच्या असतील त्या म्हणजे मुकेश फोर्ट कासपाडा ए या संघाला.
आज का पहला मैच आपको याद आ रहा होगा, जय बजरंग स्पोर्ट्स भावाली बी और जानी स्पोर्ट्स वर्पी के बीच में। उसमें जानी स्पोर्ट्स वर्पी टीम ने पहले बैटिंग की थी, उन्होंने भी 29 रन ही बनाए थे। 30 रनों का टारगेट जय बजरंग भावाली बी टीम के सामने रखा गया था। और अब देखिए इस मैच में भावाली बी टीम ने पहले बैटिंग करते हुए वही स्कोर बनाया है, 29 रन और 30 रनों का टारगेट मुकेश स्पोर्ट्स कासपाड़ा ए टीम के सामने। अगला मैच, इस मैच की विजेता टीम और लक्ष्मण भोये स्पोर्ट्स धामनगांव के बीच में होगा। तो छोटा सा इनिंग्स ब्रेक है यहाँ पर। हम यू गए और यू आए, तब तक आप बने रहिएगा आदिवासी चैंपियंस ट्रॉफी 2022 में। और आइए आप सुनते हैं कुछ मधुर संगीत। विनंती असेल कुठल्या प्रकारे गाड्या पार्किंग करू नका मित्रांनो, विनंती असेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव. ब्लॉकर मध्ये चेंडूला हात आलाय, शतरक्षक आहे मिड ऑफ मध्ये, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होत नाहीये तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, लाईन आणि लेंथ सटीक पाहायला मिळते ती म्हणजे कैलास राऊते याची. पहिल्या चेंडूवरती जर बघितलं तर झेल ड्रॉप झालाय. धीरज जी याला इथे संधी दिली गेली. 2 धावा दहा फलकावरती, 30 धावांचं टार्गेट आहे. पुन्हा एकदा कैलास राऊते आपल्या लॉंग रनअपने गोलंदाजी मार्गावरती सज्ज झालाय.
राऊंड विकेटचा मारा करतो त्यावेळेस मिस्टर फटका, मात्र इनफिल्डच्या आवारून हा चेंडू खेळलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. तर षटकार आले. ज्या प्रकारे हा कैलास याने चेंडू हाताळला भरपूर वेग होता, बॅटच्या टो एंडला हा चेंडू लागला आणि ज्या प्रकारे वेगाने चेंडू आला होता त्याच वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने यावेळेस सेफ झोन मध्ये हा देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार त्यानंतर चौकार. 4 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या प्रकारे जर तुम्ही चेंडू हाताळाल तर नक्कीच एक मेजवानी असेल फलंदाजासाठी आणि ती मेजवानी ते स्वीकारली जाते धीरज भांगरे मार्फत. पहिल्या चेंडूवरती झेल सुटल्यानंतर त्याने आक्रमक रूप धारण केलं. यावेळेस सफल आणि क्रॉस झाला आणि हे चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. 4 धावा मिळतील. खराब गोलंदाजी. तर यानंतर होणारा सामना धामणगाव लक्ष्मण स्पोर्ट भोये धामणगाव आणि विजय संघ या दोन संघादरम्यान सामना होईल. लक्षात घ्या. तर टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचं आहे धामणगाव संघाचा संघनायक. ह्यावेळेस पाहतो पण धीरज भांगरे त्याला पहिल्या चेंडूवरती संधी दिल्यानंतर चांगली फलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरमध्ये. ह्यावेळेस पुन्हा एकदा सफल आणि क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मग त्यावेळेस लाईन आणि लेन चांगली पाहायला मिळते. मात्र भरपूर महागडं षटक पाहायला मिळते कैलास रावते यांचं. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा लागल्यात त्या 16 धावा. 14 धावांची अजूनही गरज असणार. तर याच दरम्यान आगमन झालंय सन्माननीय भास्करजी जाधव साहेबांचं इथं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेसाठी पाहतोय आपण त्यांच्या मार्फत सन्मान चिन्ह हे स्पॉन्सर झालेत आणि त्यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम 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 सर. तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्यात. त्या म्हणजे कैलास रावते याने. चांगला गोलंदाज आहे मात्र भरपूर खराब कामगिरी त्याच्या मार्फत पाहायला मिळाली. 1 षटकार 2 चौकार. पहिल्या चेंडूवरती झेल सुटल्यानंतर धीरज भांगरे याने रुद्र रूप धारण केले मैदानाच्या आतमध्ये. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी नवनाथ मुकणी येतोय. 14 धावांची गरज. ह्यावेळेस वेगवान चेंडू आता थोडीशी दिशा खराब पाहायला मिळाली. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव ही इथे अंकित केली जाईल. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 17 या धावसंख्येवरती. 13 धावांचं टार्गेट अजूनही असेल ते म्हणजे कासपडा या संघाच्या समोर. 17 चेंडू आणि 13 धावा अजूनही करायच्या असतील. यावेळेस यष्टांच्या मध्ये सापडलाय धीरज भांगरे. पंचांचं फिंगर अप. फलंदाज बाद होईल तो म्हणजे पहिला धीरज भांगरे. बॅक टू द पवेलियन. धीरज भांगरे याने मात्र बांधून माघारी परतलाय. मात्र ज्या कामगिरीसाठी तो सलामीला आला होता ती कामगिरी त्याच्या मार्फत चांगल्या रीतीने बजावली गेली. गोलंदाजीला देखील आला होता आणि फक्त त्याने 1च धाव गेली होती. जे मोमेंटम दिलं होतं त्याने कासपाडा संघाला ते मोमेंटम शेवटपर्यंत त्यांच्याच बाजूने राहिलंय असं म्हणाल की हरकत नाही आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चिंतामन गेलाय. चिंतामन सापटे स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकवरती पाहतोय आपण अशोक सापटे याला. नवनाथ मुकणे. यावेळेस आणखीन एक वेगवान चेंडू. मात्र हा चेंडू दिशाहीन पाहायला मिळते. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळेल अवांतर आणि या अवांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 18 या धावसंख्येवरती. गोलंदाजी तर चांगली आहे मात्र ज्या धावफलकावरती धावा लागायला हव्या होत्या त्या धावा लागलेल्या नाहीयेत. कुठेतरी धावफलकावरती कमी पाहायला मिळाल्या आणि ते दडपण पाहतोय आपण गोलंदाजावरती पहिल्याच ओव्हरमध्ये टाकलं गेलंय. तब्बल 16 धावा कुठल्या गेल्या. यावेळेस नियंत्रणामध्ये होता मात्र चेंडू गेला स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीप वरून एकदा कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न घातक ठरू शकतो मात्र फेकी थोडी उशिराने आलाय. त्याचा फायदा उचललाय फलंदाजांनी. 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात.
या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती. 30 धावांचं टार्गेट आहे. 10 धावांची अजूनही गरज असणार आहे, ती म्हणजे मुकेश फोर्ट कासपाडा ए या संघाला. तर 10 धावांची अजूनही गरज आहे. ह्यावेळेस चेंडू पड्यांदा थोडासा खाली राहिला, बॅट वरून फिरली गेली. बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करते. हा चेंडू आलाय डॉट. याच प्रकारे डॉट चेंडू येणं गरजेचं आहे. विकेट्स त्यांना घ्यावे लागतील. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या त्या नक्कीच कुठेतरी दडपण टाकून गेल्यात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती. यावेळेस फक्त हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. बॉल बॅट आपण पाहतोय चांगला झेल इथे पकडला गेलाय नवनाथ मुकणे मार्फत. चांगला झेल. आणखीन एक फलंदाज बाद. फलकावरती धावा जर बघितलं तर 20 धावा फलकावरती अद्यापर्यंत लागलेल्या. 10 धावांची अजूनही गरज आहे. नवीन फलंदाज अविनाश सापटे मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवनाथ मुकणे पाहत आपण गोलंदाजीच्या मार्गावरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले नवनाथ मार्फत. एक चेंडू जरूर वाईट हाताला होता, मात्र चांगली गोलंदाजी राहिले. यावेळेस आणखीन एक शरीराचा वेध घेणारा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअपसाठी शतरक्षक आहे, मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 21 या धावसंख्येवरती. 2 ओव्हरचा खेळ झालाय आणि 2 ओव्हर नंतर धाव फलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 21 धावा. भावाली संघाची देखील याच प्रकारे सुरुवात झाली होती. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये मोमेंटम चेंज झालं होतं आणि ते मोमेंटम चेंज करणारी गोलंदाजी आता मात्र येणारा जो गोलंदाज असेल त्याला करावी लागेल. जर हा सामना जिंकायचा असेल तर विकेट्स आणि डॉट चेंडू हे तुम्हाला घेणं गरजेचं आहे. जर विकेट्स आणि डॉट चेंडू जर आले तर नक्कीच तुम्ही दडपण टाकू शकता समोरच्या संघावरती. अजूनही 9 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक असतील आणि 9 धावा या जिंकण्यासाठी करायच्या असतील. तर शुभम येतोय गोलंदाजीच्या मार्गावरती. शुभम जाधव ज्याने मागच्या मॅच मध्ये आपण जर जबरदस्त कामगिरी राहिली होती, गोलंदाजी असेल फलंदाजी असेल चांगली कामगिरी केली होती. मला आठवते मागच्या मॅच मध्ये त्याने फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने हाताळली होती. 2 फलंदाज देखील त्याने बाद केले होते. आणि त्याच प्रकारे गोलंदाजी इथे त्याला करावी लागेल. इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त विकेट्स आणि डॉट चेंडू त्याला घ्यावे लागतील शुभम जाधव. तर नवीन फलंदाज अविनाश सापटे स्ट्राईकवरती पाहतोय. त्यानंतर नॉन स्ट्रायकरवरती अशोक सापटे. तर थोडीशी काय करायची मित्रांनो विनंती असेल वेळेअभावी सहकार्य करा. तर 9 धावांची गरज आहे. 12 चेंडू 9 धावा. पहिला चेंडू शुभमचा. यावेळेस पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती हाताला गेला. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, मोठा फटका घ्यायचा होता, मात्र कुठेतरी असफल होताना पाहायला मिळतंय. फलंदाज तो म्हणजे अविनाश. पहिला चेंडू डॉट आलाय आणि याच प्रकारे कामगिरी करावी लागेल ती म्हणजे शुभम याला. जास्तीत जास्त डॉट चेंडू आणि जास्तीत जास्त विकेट त्याला या ओव्हरमध्ये घ्यावे लागतील. फक्त 9 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा शुभम. यावेळेस आगला वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस ज्या प्रकारे फटका केलाय खराब शॉट सिलेक्शन, कारण ज्या प्रकारे त्याला खेळायचं होतं त्या प्रकारे हा चेंडू नव्हता. मी तर म्हणेन चांगली लाईन अँड लेंथने ही गोलंदाजी केली जात आहे. आणखीन एक चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतंय आणि डॉट चेंडू म्हणजे आता नक्कीच प्रेशर थोडंसं बिल्ड होताना पाहायला मिळतं ते म्हणजे फलंदाजांवरती. ज्या प्रकारे धीरज भांगरे फलंदाजी करत होता त्याला चांगली साथ मिळाली होती ती म्हणजे चिंतामण्याची. आता मात्र समीकरण जर बघितलं तर थोडंसं चेंज झालंय. 10 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. अविनाश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. ह्यावेळेस फुलवल्याचा चेंडू बॅटची एज घेतली जाते. विकेट किपरच्या मागे आपण पाहतो हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी.
भरपूर स्ट्रगल करतोय तो म्हणजे अविनाश. आणि स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होतं, कारण नॉन स्ट्राईकवरती पाहतोय आपण अशोक याला, जो सलामीला गेलाय आणि त्याला स्ट्राईकवरती येणं गरजेचं. अनुभवी फलंदाज आहे, त्याला अनुभवाचा वापर करावा लागेल. इस बीच नाड़ा वडौली से हमारे बीच तशरीफ लाते हुए सम्मानीय अकबर मुल्ला साहब, आपका हार्दिक स्वागत है. आणि ह्याच वेळेस जर बघितलं तर झेल ड्रॉप झालाय, सहज सोपा झेल ड्रॉप झालाय. हा झेल पकडणं गरजेचं होतं, कारण हा झेल पकडला असता तर एक मोठा फलंदाज बांधून माघारी परतला असता. अशोक सारखा एक फलंदाज बांधून बाहेर जाताना पाहायला मिळाला असता, मात्र झेल ड्रॉप झालाय. मोहतरम अकबर मुल्ला साहब से रिक्वेस्ट है, आपको मंच पर आना है. आपका आदिवासी चैंपियंस ट्रॉफी 2022 में हार्दिक हार्दिक स्वागत. त्यावेळेस कव्हरेजरमध्ये चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये झालाय. शतरक्षक वेगाने चाललाय चेंडूच्या मागे, मात्र चेंडूला अडवेल याचा काही नेम नाहीये. पायाने हा चेंडूला अडवण्याचा आपण पाहतोय प्रयत्न जरूर झालाय. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न झाला होता, तोपर्यंत 3 धावा घेण्याची संधी होती. 3 धावा कंप्लीट झाल्या. या 3 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 27 या धावसंख्येवरती. 7 चेंडू आणि अजूनही 3 धाव्यांची गरज आहे. तो जर झेल पकडला असता तर नक्कीच अडचणीमध्ये सापडू शकला असता, तो म्हणजे मुकेश फोर्ट कासपाडा हे हा संघ. मात्र झेल ड्रॉप झाला, त्यानंतर फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. 3 धाव्यांची गरज आहे. यावेळेस फक्त हलक्यात चेंडूला दिशा दिली गेली मिड विकेट क्षेत्रामध्ये. शतरक्षक दुरून येतोय नवना, चांगलं शतरक्षण झालं, फेकी देखील झालंय, मात्र एकच धाव मिळेल. आता मात्र समीकरण बदललंय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या असतील ते म्हणजे 2. 6 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. तर षटकाची समाप्ती झालेली आहे. आपल्याकडे थोडासा वेळ आहे, आपण व्यासपीठावर पाहुण्यांचा सन्मान घेऊया. व्यासपीठावर उपस्थित SK लॉजिस्टिकचे प्रोप्रायटर सन्माननीय महेंद्र शाहू सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी मिस्टर नरेश गरल यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय महेंद्र शाहू सरांना सन्मानित करायचं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 साठी एक अतिशय महत्त्वाची ही उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय महेंद्र शाहू सर, SK लॉजिस्टिकचे प्रोप्रायटर, त्यांचा सन्मान नरेश गरेल यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मायाची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. थँक्यू सो मच साहेब, आपण या ठिकाणी आलात. त्यानंतरच्या आमच्या सन्मान मूर्ती आहेत सन्माननीय लक्ष्मण भोये सर, तर त्यांचा देखील सन्मान या व्यासपीठावर केला जाईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. मी नरेश गरेल यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण लक्ष्मणजी भोये यांना सन्मानित करायचं आहे. धामणगाव संघाचे पुरस्कर्ते आहेत माननीय श्री लक्ष्मणजी भोये. याच दरम्यान एक चांगला बॉल होता, मात्र इनसाइड एज लागली आहे बॅटची आणि एक धाव कंप्लीट करण्यात आली आहे. स्कोर्स लेवल झालेले आहेत दोन्ही संघांचे. व्यासपीठावर तुम्ही पाहू शकाल सन्माननीय लक्ष्मण भोये सरांना आपण सन्मानित करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. तर 5 चेंडू आणि एका धावेची गरज आहे, ते म्हणजे मुकेश स्फोट कासपाडा या संघाला जिंकण्यासाठी. पहिला चेंडू जबरदस्त हाताला होता, मात्र एक धाव काही रोखू शकलेला नाहीये. यावेळेस फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे अशोक. आणि अशोक याची विकेट येणं नक्कीच एक चिंतेची बाब आहे, ती म्हणजे कासपाडा या संघासाठी. मात्र एका धावेची गरज आहे. 4 चेंडू हे शिल्लक असतील आणि एका धावेची गरज. जरी एक धाव जर करू दिली नाही तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. या 4 चेंडू जर डॉट आले तर नक्कीच आपल्याला एक सुपर ओव्हर पाहायला मिळेल. मात्र 4 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. मित्रमंडळी, हा सामना जर बघितलं तर पूर्णपणे मुकेश फोर्ट कासपाडा या संघाच्या बाजूने हा झुकलेला पाहायला मिळतोय. शतरक्षण जर बघितलं तर क्लोज शतरक्षण पाहायला मिळतंय. अंब्रेला शतरक्षण नाही ते सजवलं जात आहे.
तर नवीन फलंदाज विकेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. संघाचा संघनायकाला साजेशी कामगिरी त्याला करावी लागेल. एका धावेची गरज आहे आणि शतरक्षण जर बघितलं तर अंब्रेला शतरक्षण इथं सजवलं गेलंय एक धाव रोखण्यासाठी. 4 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. गोलंदाज संतोष यावेळेस स्वीप केलाय मात्र शतरक्षक नवनाथ मुकणे तैनात आहे आणि काय जबरदस्त झेल. फटका तर चांगला होता मात्र विकेश हा फसला गेलाय. फलंदाज बाद. तीन चेंडू एका धावेची गरज. धाव फलकावरती धावा जर जास्त असेल तर एक नक्कीच टफ फाईट मॅच पाहायला मिळते. हा मॅच देखील हा सामना देखील आतापर्यंत आपण टफ फाईट पाहतोय. ज्या प्रकारे गोलंदाजी राहिले, ज्या प्रकारे फलंदाजी राहिलंय. 3 चेंडू आणि एका धावेची गरज आहे आणि हॅट्रिक वरती असेल तो म्हणजे संतोष. तर स्ट्राईक वरती पाहतो आपण अविनाश सापटे याला. या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर 3 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. संतोष ह्यावेळेस लॉलीपॉप डिलिव्हरी आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तर विजय होतोय तो म्हणजे मुकेश स्पोर्ट कासपाडा ए हा संघ. तर अभिनंदन. तर हार्डलक जय बजरंग स्पोर्ट भावाले बी संघ. तर लगेच संघाचा संघनायक लगेच टॉस करण्यासाठी यायचा आहे. मुकेश स्पोर्ट कासपाडा ए संघाचा संघनायक आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे. अतिशय जबरदस्त सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. भावाळे बी आणि कासपाडा ए या दोन संघादरम्यान. मुकेश स्पोर्ट्स कासपाडा ए संघानं हा सामना जिंकलाय आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू ठरलाय ज्यानं खऱ्या अर्थानं सामन्याला कलाटणी दिली होती. अगोदर आपल्या गोलंदाजीनं आणि त्यानंतर चांगली फलंदाजी देखील आपल्या संघासाठी केली. तो खेळाडू आहे धीरज. मुकेश स्पोर्ट्स कासपाडा ए संघाचा अष्टपैलू खेळाडू धीरज अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. फक्त एक धाव आपल्या षटकामध्ये खर्च केली होती आणि एक गडी देखील बाद केला होता. त्यानंतर सलामीला येत असताना 15 धावांची आकर्षक खेळी देखील साकारली होती. तर धीरज आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर आपण सामनावीराचा पुरस्कार देऊया. सन्माननीय अकबर मुल्ला सरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. वेल प्लेड धीरज. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आणि तुमच्या टीमला हार्दिक शुभेच्छा असतील. तर लगेच आपण अकबर मुल्ला सरांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. मी गणेश सापटे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण माननीय श्री अकबर मुल्ला सरांना सन्मानित करायचं आहे. डॅशिंग पर्सनॅलिटी या व्यासपीठावर अकबर मुल्ला सर. त्यांना मी विनंती लगेच करणार आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. त्यांना थोडंसं आम्ही बिझी ठेवत आहोत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस देखील केला जाईल. सर्वांचं पुन्हा एकदा आदिवासी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 मध्ये मनपूर्वक स्वागत. आपण आहोत भिवंडी तालुक्यातील वडपे गावामध्ये आणि वडपे गावचं हे अतिशय सुंदर क्रीडांगण आहे. पवनपुत्र वडपे क्रीडा नगरी जिथे हा टेनिस क्रिकेटचा थरार रंगलाय. वेलकम सर. तर अतिशय महत्त्वाची लढत असणार आहे. एका बाजूला धामणगाव आणि दुसऱ्या बाजूला कासपाडा. धामणगाव टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. काटा असा कॉल दिला आणि जशी मागणी तसा पुरवठा. थँक्यू सो मच सर. आपल्याला विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर धामणगाव संघानं टॉस जिंकलाय का नाही? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आमचा. काय वाटतं पहिल्या मॅचमध्ये संघ पूर्णपणे परफेक्ट खेळलाय का की काही चुका झाल्या असं वाटतंय? नाही, थोडं बॅटिंग स्ट्रगल झाले, सुधारण्याचा प्रयत्न आहे.
या मॅचमध्ये कासपाडा संघ समोर आलेला आहे. कासपाडा संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? मिनिमम 27 ते 30च्या खालीच. संघामध्ये काही चेंजेस वगैरे पाहायला मिळतील? नाही, संघ आहे तो गोट्याला विन करायचा आहे. सॉरी, अक्षय देशले विन करण्याचा आहे. अच्छा, तर एक चेंज आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. कासपाडा संघ विकेश, मागच्या मॅचमध्ये खरं तर टार्गेट एवढं मोठं नव्हतं, मात्र कुठेतरी दमछाक होताना दिसत होती शेवटच्या क्षणामध्ये. काय बोलाल? याच्याबद्दल काय आमच्या चुका झाल्या आम्ही दुरुस्त करून घेऊ शकतो. या मॅचमध्ये तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे. मागच्या मॅचमध्ये प्रथम गोलंदाजी केली होती. आता काय स्ट्रॅटेजी असेल? किती स्कोअरपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल 4 षटकांमध्ये? 40 ते 45. आणि तुमच्या संघामध्ये काही चेंजेस असतील का? नाही काय चेंज. तुमची सेम टीम असणार. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा असतील या महत्त्वाच्या सामन्यासाठी. तर टॉसमधून समाचार असा आहे की लक्ष्मण भोये स्पोर्ट्स दामणगाव संघाने टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. थोड्याच वेळात या सामन्याला सुरुवात केली जाईल. थँक्यू. जय बजरंग स्पोर्ट भावाले बी संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. जय बजरंग स्पोर्ट भावाले बी संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे.